नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आज बनवणार होते चिकन आळणी। चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया। मी 300 ग्रॅम चिकन आणून त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं, अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला, एक मोठा कांदा चिरून घेतलेला, थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली आणि एकाच बाउलमध्ये मी एक चमचा हळद आणि मीठ दोन्ही घेतलेलं, कारण ते आपल्याला एकत्रच मॅरिनेटसाठी चिकनमध्ये टाकून घ्यायचं होतं। तर मी त्याच्यात हळद आणि मीठ टाकून मस्त त्याला मॅरिनेट करून घेतलं आणि त्याला 10-15 मिनिटांसाठी तसंच रेस्ट करायला ठेवून दिलं। नंतर मग मी गॅस पेटवून घेतला आणि त्याच्यावरती स्वच्छ धुतलेलं पातेलं गरम करण्यासाठी ठेवून दिलं। पातेलं गरम झाल्यानंतर मी त्याच्यात 1.5 पळी तेल टाकून घेतलं। तेल गरम झाल्यानंतर आपण चिरून घेतलेला कांदा त्याच्यात गुलाबी रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि त्याच्यात मी अळणी सूप बनवत होते चिकनचं, मज्जाच येणार होती। कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलं तर आपला कांदा लवकर भाजला जातो आणि आपल्या गॅसची पण बचत होऊन जाते। त्याच्यानंतर कांदा चांगला फ्राय झाला की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो आणि कांदा चांगला फ्राय करून झाला की आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। चिकन टाकून घेतलं की ते आपल्याला मस्त तेलात ते कांद्यामध्ये वगैरे फ्राय करून घ्यायचं आहे। नंतर मग आपल्याला त्याच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि परत फ्राय करून घ्यायचं आहे। चिकनला ना डायरेक्ट पाणी नाही टाकायचं, त्याला पाणी सुटतं। आपल्याला त्याच्यावरती मग झाकण ठेवून त्याच्यात पाणी गरम करायला ठेवायचं, तोपर्यंत चिकनला पण पाणी सुटतं। मग मी झाकण ठेवलं आणि त्याच्यात पाणी टाकून गरम करायला ठेवलं। पाणी गरम झालं की आपल्याला त्याच्यात ते टाकून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही चिकनला पण किती पाणी सुटलं आहे, त्यामुळे आधीच जास्त पाणी नाही टाकून घ्यायचं, नाहीतर आपलं अळणी खूप पातळ होऊन जाईल, त्याची टेस्टच नाही लागणार। बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय। मग परत झाकण ठेवून आपल्याला त्याची मस्त अजून एक उकळी काढून घ्यायची आहे। बाजूलाच माझं मसाला बनवायचं पण काम चालू होतं, कारण मला फ्राय करायचं होतं। मस्त उकळी काढून घेतलेली आहे। आपलं अळणी सूप रेडी आहे। मी आता सर्व करून तुम्हाला टेस्ट करून दाखवते। अशाच आपल्या वेगवेगळ्या रेसिपीज, माझं डेली रुटीन आपल्याला पाहायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बघू शकता तुम्ही किती मस्त झाले। सर्व करून झालंय, मी आता टेस्ट करून बघते। चला तर मंडळी, आपलं चिकन सूप रेडी आहे, मी टेस्ट करून बघते। तुम्ही पण नक्की ट्राय करा। चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय।